पुढची बातमी आहे छगन भुजबळांच्या नाराजी संदर्भात। मंत्रिमंडळातून डावलल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी अतिशय सूचक विधान केलंय। नागपुरातील अधिवेशन अर्ध्यावर सोडून ते नाशिकला निघालेत। आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून पुढची भूमिका घेणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय। याआधी त्यांनी आपण नाराज असून या नाराजी संदर्भात अजित पवारांसोबत बोलण्याची गरज नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यानंतर आता ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत। मंत्रिपद आली आणि गेली, भुजबळ संपला नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। त्यामुळे आता भुजबळ कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। कार्यकर्त्यांशी बोलू, येवला लासलगावला जाऊ, येवला लासलगावला जाईन, लोकांशी बोलेन, समता परिषदेच्या पण कार्यकर्त्यांना भेटेन, नाशिकच्या कार्यकर्त्यांना भेटेल, बाकीचे ज्या जिल्ह्यातले सगळे जे आहेत इतर महाराष्ट्रातील त्या लोकांशी सगळ्यांशी बोलवेन, मग काय ते मी ठरवेन। ती भूमिका काय करायची ते मी कार्यकर्त्यांना विचारतो ना उद्या। नाही जाणार आता मी हजेरी लावून आलो। आता जाणार नाही नाही आता नाही जाणार। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काय संपला नाही ना। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पड़ता? कल आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी का आपने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।